बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी 2,50,00,000 रुपयांचा प्रात्यक्षिक पर्यटन निधी अंतर्गत वीर बिर्ला सभागृह चोंडी धरण तालुका पातूर येथे बांधण्यात आले। त्याचा लोकार्पण सोहळा दिनांक 4 ऑक्टोबरला विरोधी पक्षनेता विधान परिषद महाराष्ट्र राज्य अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याला नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अंबादास दानवे, नितीन देशमुख, लालू गुरुजी, माजी आमदार हरिदास भदे, आमदार नितीन देशमुख इत्यादींची उपस्थिती होती। आता नुकत्याच विधानसभा निवडणूक समोर बघून भाजपावर टीका करताना दिसली। 50-50 खोके घेऊन आपला स्वाभिमान विकला अशी अंबादास दानवे यांनी टीका केली। परंतु आमदार नितीन देशमुख कोणासमोर झुकले नाही। हिंदुत्वाच्या नावाने मते मागून विरोधक फक्त राजकारण करतात। आमदार नितीन देशमुख यांनी घणाघणीत शिंदे गटावर टीका केली। लाडकी बहीण योजनेचा ठराव फक्त लोकांची मते घेण्यासाठी असून लाडकी बहीण योजना काही दिवसाची भूल आहे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, पीक नुकसान भरपाई नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले। शिवसेना उद्धव ठाकरे गट हाच तुमचं भलं करते असे आश्वासन दिले। आपल्या तालुक्यातला आमदार बाळापूर तालुक्याच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या मेहनतीने पहिल्यांदा बाळापूर तालुक्याला, पातूर तालुक्याला प्रतिनिधी तुमच्या आशीर्वादाने मिळाला। पण मी आवर्जून सांगतो मामा, आतापर्यंत गुरुजी जेवढे आमदार बाळापूर तालुक्यातील झाले, पण बाळापूर तालुक्यातला गोळं पाणी पाजण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या पातूर तालुक्यातल्या पुत्रानं बाळापूर तालुक्यातील गोळं पाणी पाजण्याचं काम केलं। मी तर माझं भाग्य समजतो। आतापर्यंत जेवढे आमदार झाले जे बाळापूर तालुक्यातील झाले, आणि बाळापूर तालुक्यात आणि पातूर तालुक्यात असा फरक आहे, आमच्या इकडे जरी आदिवासी भाग असेल, डोंगराळ भाग असेल, परंतु गोळं पाणी आमच्या इकडे 20 फुटावर गोळं पाणी आहे। तुम्ही पहा, चिंतनाचा आणि आत्मचिंतन करण्याचा विषय आहे। ते स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत आमदार बाळापूर तालुक्यातील झाले, पण बाळापूर तालुक्याची अशी परिस्थिती आहे की 2000 TDSचं खारं पाणी आतापर्यंत बाळापूर तालुक्यातील लोक पित होते। म्हणजे बाळ जेव्हा राहिलं की त्याची आई त्याला जेव्हा पाणी पाजते ते 2000 TDSचं पाणी पाजते, त्याच्या आईला माहित असते की ह्या पाण्यामुळे माझ्या पत्नीचे, माझ्या पूर्वजाच्या किडण्या गेल्या, तरी ते आई त्या बाळाला पाणी नाईलाजास्त पाणी पाजते। परंतु जेवढे आमदार आतापर्यंत बाळापुरातले होऊन गेले तेवढ्यांनी कधी विचार नाही केला की ज्या जनतेने मला निवडून दिलं त्या जनतेसाठी गोळं पाणी असलं पाहिजे। ते पाणी जर कोणी आणलं असेल ते तुमच्या आमदारांनी। मी कोणत्या पक्षावर टीका करणार नाही, परंतु तुम्ही दिलेल्या आमदारांनी काय केलं, काय नाही केलं ही वस्तुस्थिती तुम्हालाही माहित असली पाहिजे आणि मी सुद्धा सांगितली पाहिजे। उद्धव साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा परंतु या संकटाला ताकदीनं सामोरं गेलं पाहिजे। आणि म्हणून एक नितीन बापू सारखा आमदार शिवसेनेचा आहे याचा अभिमान शिवसेना पक्षाला आहे। कारण ज्या पद्धतीने आता बापूंनी सांगितलं की ते दिवस महाराष्ट्रात होते की अनेक आमदार गेले होते, आणि नितीन बापू सारखा एक आमदाराला हृदयविकाराचा झटका आला, दवाखान्यात नेलं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या चालू होत्या। आणि खऱ्या अर्थानं कैलास पाटील आणि नितीन बापू हे 2 आमदार होते। या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच जे करा। आग्र्याहून जसे छत्रपती